जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी बहिणी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे। उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी आलीच आणि त्यातल्या त्यात प्रत्येकाच्या घरी बनवायची पद्धती वेगळी असते। आमच्याही घरी 2 ते 3 प्रकाराने साबुदाणा खिचडी बनवली जाते, पण माझी फेवरेट आहे ती म्हणजे माझ्या आजीच्या हातची बनवलेली खिचडी। म्हणजे ती ना असं वेगळ्या पद्धतीने बनवायची। तर तुम्ही मला वेगळ्या पद्धतीने म्हणजे कसं तर सांगते मी व्हिडिओमध्ये पुढे। पण आजी नाही आता 3-4 वर्ष झालं, तर तिच्या हातची खिचडी खूप जास्त मिस करते मी। मम्मी कधी कधी बनवते, पण आज खूप जास्त आठवण आली तर म्हटलं चला तिचीही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी। थोडीशी वेगळी पद्धत आहे, खायला खूप जास्त टेस्टी लागते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे। तर चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया। तर मंडळी, साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅन गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुमचं किती साबुदाणे आहेत त्यानुसार तेल ॲड करायचं आहे। इथे माझ्याकडे 1 वाटकं भरून साबुदाणे आहेत, सो मी 2 ते 3 चमचे तेल ॲड केलं आहे। आता तेल कडकडून तापू द्यायचं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा ते 1 चमचा जिरं ॲड करणार आहे। जिरं मस्त फुलू द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या खिचडीला ना छान असा सुगंध येतो। जर तुम्हाला जिरं नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, काहीच हरकत नाही। हे बघा जिरं तडतडलं आहे। आता त्याच्यामध्ये मी इथे ना मिरची थोडंसं मीठ टाकून वाटून घेतली आहे, ती ॲड करायची आणि फक्त 1 मिनिट तेलावर परतून घ्यायची आहे। तर हे बघा आपली मिरची देखील परतली गेली आहे तेलावर। 1 मिनिट जास्त नाही परतवायची, कारण बटाट्यासोबत शिजणारच आहे नंतर ती, नाही तर करपून जाते मग नंतर। तर इथे मी 2 बटाटे घेतली आहेत, स्वच्छ 2 ते 3 पाण्यात बटाटे धुवायची, कारण बटाट्यामध्ये कसं स्टार्चचं प्रमाण जास्त असतं ना, त्यामुळे 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून पाण्यातच ठेवायची, नाही तर काळे पडतात बटाटे लगेच। तर आता या बटाट्यामध्ये देखील मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे। माझी आजी सांगायची बटाटा शिजताना ना त्याच्यात पण थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून बटाटा खिचडीमध्ये छान लागतो। तर आता आपण हा बटाटा मीडियम फ्लेमवरच शिजवून घेऊया 3 ते 4 मिनिटं। तर हे बघा मंडळी, बघू शकता आपला बटाटा छान असा शिजलेला आहे, लालसर कलर आला आहे त्याला। तर आता ह्याच्यामध्ये ना मी इथे साबुदाणे भिजत घातलेले 4 ते 5 तासांपूर्वी, त्याच्यामध्येच शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आहे आणि मी बटाटे शिजताना देखील मीठ टाकलं आहे आणि मिरची वाटताना पण मीठ टाकलेलं, तर त्यामुळे मी अगदी थोडंसं मीठ ॲड करणार आहे। जर कमी वाटलं तर नंतर ॲड करू शकतो, पण खारट झालं तर उगीचच। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण काय करतो म्हणजे मी तरी बेसिकली मिरची चिरून टाकते, पण माझी आजी ना अशी पाटा वरवंट्यावर मिरची मस्त ठेचून टाकायची मीठ टाकून, आणि खरंच खूप छान लागायची। ती चुलीवर बनवायची ॲक्च्युली। तर आता आपण ना हे व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवूया। तर मंडळी, मस्त अशी आपली खिचडी रेडी आहे, बघू शकता तुम्ही, छान दिसते आणि सुगंध पण मस्त सुटलाय घरभर। तुम्हाला जर तेल नसेल वापरायचं तर तूप देखील तुम्ही वापरू शकता, तुपाने देखील छान लागते आपली साबुदाणा खिचडी। खूप ठिकाणी तुपाचा वापर केला जातो। आपण याच्यावर कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। जर उपवासाला तुमच्याकडे कोथिंबीर नसेल चालत, नाही टाकली तरी काहीच हरकत नाही। तर मंडळी, मस्त अशी आपली चमचमीत साबुदाणा खिचडी रेडी आहे। आणि हो, माझ्या आजीची रेसिपी आहे, तर तिच्यासाठी एक लाईक तर बनतोच राव। आणि खरंच ही ना खिचडी खायला खूप जास्त छान लागते। आपल्या घरात लहान मुलं असतील, ते मिरची बघितलं की तिखट तिखट म्हणतात ना, मग अशी मिरची वाटून टाकत जा, ते देखील खातात आणि मिरची देखील दिसत नाही त्यांना। फक्त एवढंच की मिरचीचं प्रमाण कमी ठेवायचं, मग जर वयस्कर माणसं असतील किंवा लहान मुलांना खायचं असेल तर। पण नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा, खूप जास्त टेस्टी लागते आणि बनते देखील झटपट। तर हे बघा, आणि लिंबू पिळायला अजिबात विसरू नका हा, खूप छान लागतं लिंबू पिळून खिचडी। तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात रेडी होणारी आपली उपवासाची साबुदाणा खिचडी रेडी आहे, तीही माझ्या आजीच्या पद्धतीने, आणि खरंच मला खूप जास्त आवडते। ती जेव्हा खिचडी बनवायची त्याचा सुगंध सुटायचा ना, आज अगदी तसा आला। तिच्या हाताची चव तर येणारच नाही आपल्याला, पण तिच्या पद्धतीने बनवल्यावर ते जरा वाटतं ना की हा बाबा आपल्या आजीची पद्धत आहे। तर चला एक घास खाऊन बघूया कशी झालंय मीठ वगैरे। वाव, अगदी नरम साबुदाणे झाले, तिखट झाली आहे मस्त, आणि मीठ देखील बरोबर प्रमाणात आहे।
तर खरंच नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.